नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का बसलाय। कोर्टाने केदार यांना दोषी धरत 5 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे। 2002 साली 156 कोटींहून अधिकचा घोटाळा उघडकीस आला होता आणि तेव्हा सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते। ते खटल्यातील मुख्य आरोपी आहेत। केदार यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठ, सुबोध गुंडारे आणि नंदकिशोर त्रिवेदी तसंच अमोल वर्मा यांना दोषी ठरवण्यात आले। बँकेच्या रकमेतून 2001 ते 2002 मध्ये होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स आणि इतर काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या। सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आल्याचा आरोप आहे। तर पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले होते। हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। आरोपी नंबर 1 चेअरमन व आरोपी नंबर 2 हे मॅनेजर होते। यांची जबाबदारी होती की हा पब्लिक मनी सांभाळणे। त्याच्यात ते अयशस्वी ठरले आहे। 5 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपयाचा दंड, तसंच कलम 406 या खाली शिक्षा, कलम 468 खाली पुन्हा 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये प्रत्येकी दंड, तसेच कलम 471 या खाली प्रत्येक आरोपीला 1 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे।